तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. माझे आई वडील आणि सासू सासरे हेच माझे देव. वाढदिवसानिमित्त नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. आज माझा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वात आधी माझ्या सासूबाई माझा औक्षण करतात. मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात करते. माझ्यासाठी माझे आई वडील सासू सासरे देव आहेत. वाढदिवसाचे आमचे सेलिब्रेशन म्हणजे ज्या दिवशी सर्व लोक आम्हाला भेटायला येतात, डोक्यावर हात ठेवतात, आशीर्वाद देतात, तेच आमचं सेलिब्रेशन असतं. जेव्हा तुम्ही सार्वजनिक जीवनात येता त्यावेळी तुमचे वैयक्तिक आयुष्य राहत नाही. 20-24 ताससाठी अमरावती प्रतिनिधी. नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा 20-24 तास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मी सगळ्यात पहिले सकाळी उठल्याबरोबर आम्ही तयारी केल्यानंतर माझ्या सासूचं दर वाढदिवसाला ॲनिव्हर्सरीला सगळ्यात पहिले ते माझं आक्षेपण करतात. केल्यानंतर मी त्यांचे आशीर्वाद घेते सासू सासऱ्यांचा आणि मोठे जेवढे परिवार आहे आणि मग माझ्या दिवसाची सुरुवात करते. माझ्यासाठी माझे खरे देव माझे आई वडील आणि माझे सासू सासरे. एक प्रश्न विचारतो. नेहमी जोडी जी आहे ती महाराष्ट्रात फेमस असते. दोघी राजकीय क्षेत्रात तुम्ही वावरत असतात. वेळेचा खूप अभाव असतो. कधी रविभाऊनी नेलं वाढदिवसाच्या दिवशी सेलिब्रेशन वगैरे? सेलिब्रेशन आमचं सेलिब्रेशन जेव्हा लोक बुके घेऊन येतात, डोक्यावर हात ठेवतात, प्रेमाने 2 शब्द बोलतात, आमचं सेलिब्रेशन त्याच दिवशी असते. कारण रोजमर्रा एक राजकीय क्षेत्रामध्ये असल्यानंतर खूप सारे परिश्रम आम्ही लोक पाहत असतो, राजकीय लोक, आणि खूप सारा संघर्ष असतो. आणि त्या काळामध्ये जेव्हा लोक स्वपूर्तीने बुके घेऊन येतात, काही गिफ्ट्स घेऊन येतात, डोक्यावर आशीर्वाद ठेवतात, मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मोठं सेलिब्रेशन माझ्यासाठी होऊ शकत नाही. आणि जेव्हा लोकांसाठी आपण सेवेसाठी या मैदानात आहे तर पर्सनल लाईफ हे 100% झिरो असते, त्याच्यात काहीच डाऊट नाही. हां, रवीजी जेव्हा प्रेमाने 2 शब्द असं म्हणतात की वाढदिवसाची खूप शुभेच्छा, खूप पुढे जाशील, मला वाटते जीवनातला सगळ्यात मोठं गिफ्ट त्यांचे ते 2 शब्दात असते. आणि ते घेऊन मी माझी सुरुवात करते वाढदिवसालाही सुद्धा. भाभी, तुमचा आज वाढदिवस आहे. आज तुमचं घरी सासूबाईंनी औक्षण केलं. काय तुमच्या नेमक्या भावना? आता तुम्ही कशा पद्धतीनं या दिवसाला सुरुवात करणार? माझी सुरुवात आमचे जे खरे देव मी जे घरापासून पाहते ते आमचे आईवडील असतात, सासू सासरे असतात. आणि फॉर्म भरायच्या दिवशीसुद्धा माझी आईने माझं औक्षण केलं. आजही सुद्धा वाढदिवसामध्ये मी औक्षण केला आणि मग त्याच्यानंतर मी घरातून बाहेर काढणार आहे. आणि आज भारतीय जनता पार्टीचं स्थापना दिवससुद्धा आहे. तर हे जेही म्हणा की योगायोग आहे की भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आणि माझा वाढदिवस दोन्ही एकच दिवस आहे. तर याच्यानंतर मी आता जाऊन आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यालय तिथे जाऊन तिथे आम्ही सेलिब्रेशन करू आणि मग माझी दिवसाची सुरुवात मी करणार आहे. यावेळेस तुम्ही भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आणि तुमचा वाढदिवस हा एकाच दिवशी साजरा करा, हा एक दुग्ध शर्करा योग आहे. कसं पाहता याच्याकडे? खूप पॉझिटिव्ह. नवनीत राणा, रवी राणा नेहमी पॉझिटिव्ह विचार करून आपले पावलं पुढे घेतात. आणि त्याच पद्धतीने मी एव्हरी डे माझ्यासाठी दर एक सकाळ एक नवीन ऊर्जानी निर्माण होते. आणि आजही सुद्धा जे वाढदिवस आहे की एवढे वर्ष लोकांची सेवेमध्ये मी दिलेलं आहे. आणि देवाला मी नेहमी नमन करून हेच धन्यवाद करते की जेवढे दिवस मी जगली हा लोकांचे सेवेसाठी योगदान मी दिलं, त्याच्यासाठी धन्यवाद नेहमीच करत असते. मागील वर्षी 6 तारखेला हनुमान जयंती आली होती आणि आज स्थापना दिवस आहे भाजपचा. योगायोग आता निवडणूक जवळ आहे. जो व्यक्ती पॉझिटिव्ह असते त्याच्यासोबत योगायोग असे खूप काही गोड विषय असतात. ज्या दिवशी नामांकन भरायला मी निघाली होती, मंचावरच आम्हाला फोन आला की सुप्रीम कोर्टचा असा निकाल लागला. तर हे सगळी गोष्टी देव तुमचे पाठीशी आहे हे दाखवण्याचा सगळ्यात मोठे हे पिरियड असतात. आणि त्या काळाला मी खूप मनापासून एन्जॉय आणि धन्यवादसुद्धा करतो देवाचे. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.